सोशल मीडियावर वाढणारे फ्रेंड रिक्वेस्ट, छान छान फोटोज, लाईक्स आणि कमेंट्स, नंतर हसणं, बोलणं, चॅटिंग्स आणि कधीकधी यामधून सुरू होतो एक असा प्रवास ज्याचा शेवट मृत्यूच्या दारात नेऊन सोडतो। ही गोष्ट आहे राधा यांची। पुण्यासारख्या मोठ्या शहरात एक संपन्न घर, ऐशो आराम, पण तरीही एक अनोळखी व्यक्तीकडून मिळालेलं थोडंसं लक्ष तिला अपार आनंद देऊन गेलं। पण हाच आनंद शेवटी तिच्या आयुष्याचं कारण ठरलं। तर चला आज आपण ऐकूया एक अशी मैत्रिणीची गोष्ट जी सोशल मीडियावर सुरू होते आणि जंगलात नेऊन संपते। ही केस आहे राधा यांची। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार कानून कट्टा यूट्यूब चॅनलवर। राधा अग्रवाल पुण्यातील मुळवा परिसरात राहणारी 40 वर्षाची एक गृहिणी। तिचं आयुष्य वरकरणी सुखी वाटत होतं। श्रीमंत पती, एक मुलगा आणि कोणतीही आर्थिक अडचणी नाही। पण या सगळ्या ऐश्वर्याच्या आड एकटेपणाची छाया होती। तिचा पती किशोर एक यशस्वी रिअल इस्टेट एजन्सी चालवत होता। कामात इतकं व्यस्त की राधाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता। मुलगा शिक्षणात व्यस्त होता। या एकटेपणातूनच राधा सोशल मीडियाकडे वळली। फेसबुक, व्हॉट्सअपवर ती सक्रिय झाली। तिच्या सौंदर्यामुळे लवकरच हजारो फॉलोअर्स, शेकडो मित्रमैत्रिणी तिच्या संपर्कात आले। ती वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढू लागली आणि ती सोशल मीडियावर पोस्ट करू लागली, ज्यामुळे तिला भरपूर प्रशंसा मिळत होती। या आभासी जगात तिला एक नवीन ओळख मिळाली होती। नंतरच या गोष्टीत एक पात्र येतो, आनंद निगम। मूळचा कर्नाटकाचा रहिवासी, पुण्यात तापकीर नगरमध्ये राहणारा। याचं आयुष्य संघर्षमय होतं। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली। त्याने ड्रायव्हिंग शिकवण्याचा व्यवसाय सुरू केला, ज्यात त्याला मुख्यतः महिला विद्यार्थिनी मिळायच्या। त्याच्या सौम्य स्वभावामुळे अनेक महिला त्याच्या प्रभावाखाली येत होते। पण या सगळ्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होत होता। पत्नीशी वाद, व्यवसायात नुकसान आणि शेवटी कर्जबाजारीपणा। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडियावर राधा यांची प्रोफाईल पाहिली आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाला। त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि राधाने ती स्वीकारली सुद्धा। या क्षणापासून एक धोकादायक खेळ सुरू झाला। राधा आणि आनंदची मैत्री लवकरच गाढ झाली। दोघंही एकमेकांच्या सहवासात आनंदी होते, पण आनंदाच्या मनात काही वेगळंच चाललं होतं। त्याच्या डोक्यात एक योजना आकारात घेत होती, राधाच्या गळ्यातील दागिने आणि तिच्याकडील पैसा मिळवण्याची। त्याने राधाला सांगितलं की तिचं सौंदर्य इतकं आहे की ते एखाद्या मॅगझिनच्या कव्हरवर झळकू शकतं। राधा आनंदी झाली। त्याने तिला सांगितलं फोटोशूटसाठी तिला तिचे सर्व दागिने घालून यावं लागेल। राधा आनंदवर पूर्ण विश्वास ठेवून तयार झाली। नंतरच 22 जून 2019 रोजी राधा तिच्या स्कूटीवरून घरातून निघाली। तिने घरातल्यांना सांगितलं की शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात आहे आणि 2 दिवसात परत येईल। पण ती शिर्डीला गेलीच नाही। ती थेट आनंदच्या सांगण्यावरून ताम्हिणी घाटाच्या दिशेने निघाली। ताम्हिणी घाटाच्या जंगलात आनंदने तिची स्कूटी एक बाजूला लावली। त्याने राधाला फोटोशूटसाठी तयार केलं। त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली, हातपाय बांधले आणि म्हणाला की हे हॉरर फोटोशूट आहे। राधा आनंदवर विश्वास ठेवून सगळं करत गेली। राधा पूर्णपणे असहाय्य असताना आनंदने तिचे सर्व दागिने काढले। त्यानंतर त्याने सोबत आणलेले धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केला। राधाची एक हृदयद्रावक किंकाळी जंगलात घुमली आणि सगळं शांत झालं। आनंदने तिचा मोबाईल स्कूटीच्या डिक्कीत ठेवला आणि तिच्या पर्समधील पैसे घेतले। तो पुण्याकडे परतला आणि काही दिवसातच कर्नाटकाला निघून गेला। 25 जूनपर्यंत राधा घरी परतली नाही। तेव्हा तिचा मुलगा मानव आणि पती किशोरचंद्र चिंतेत पडले। त्याने तिच्या मैत्रिणींना विचारलं
पण कोणालाही शिर्डीच्या प्रवासाची काही माहिती नव्हती। तेव्हा त्याने मुढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलीस निरीक्षक संपतराव यांनी तत्काळ तपास सुरू केला। राधाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले गेले आणि शेवटचा संपर्क आनंद निगमशी झाला असं आढळलं। पोलिसांनी आनंदच्या शोधासाठी टीम तयार केली। पोलिसांनी आनंदच्या घराचा शोध घेतला, पण तो गायब होता। त्याच्या कुटुंबियांशी चौकशी सुरू झाली। शेवटी त्याला अटक करण्यात आली। सुरुवातीला आनंदने राधाला ओळखण्यास नकार दिला। जेव्हा पोलिसांनी त्यांच्या आणि राधाच्या चॅट दाखवले तेव्हा तो गोंधळात पडला। शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने सांगितलं की राधाचा मृतदेह तामिनी घाटाच्या जंगलात आहे। पोलिसांनी तिथे जाऊन शोध घेतला आणि राधाचे हाडांचे अवशेष आणि कपडे सापडले। आनंदच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्यावर IPC कलम 302, 201, 363, 364 अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्याला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आलं। राधाच्या कुटुंबियांसाठी ही गोष्ट मोठी धक्कादायक होती, पण त्यांना न्याय मिळाला। ही कथा आपल्याला शिकवते की सोशल मीडियाची मैत्री कितीही गोड वाटली तर किती ती धोकादायक ठरू शकते। आपण कोणावर विश्वास ठेवतो हे फार महत्त्वाचं आहे। राधासारख्या अनेक महिला आभासी जगात सुख शोधतात, वास्तवात अडकतात। मित्रांनो, ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपण आपल्या आयुष्यात कोणाला स्थान देतो, कोणावर विश्वास ठेवतो आणि कोणासोबत आपलं आयुष्य शेअर करतो। सोशल मीडियाचं आभासी जग हे खरं असेल असंच नाही। तर मित्रांनो, असेच रिअल क्राईम स्टोरीज आणि कानूनी गोष्टींचे व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपले मत कमेंट्समध्ये जरूर लिहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच क्राईम स्टोरी घेऊन। जय हिंद, जय भारत। असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।